नमस्कार. उद्या आहे मंगळवार. उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही आहे आणि या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे. त्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. त्यासोबतच कठीणातले कठीण इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होतील. कारण अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्या ह्या धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेले उपाय वाया जात नाहीत आणि तुम्हाला हे पान त्यामुळेच आवर्जून घरी आणायचे आहे. तर सकाळी कोणत्या वेळेत आणायचे आहे, सविस्तर संपूर्ण माहिती, त्यासोबतच संध्याकाळची चंद्रोदयाची वेळ देखील आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळतील. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमः लिहायला अजिबात विसरू नका. गणपतीला मंगलमूर्ती आणि प्रथम पूज्य म्हणून मानले जाते. त्यासोबतच गणपती बाप्पा हे संकट हरणारे देवता आहेत. या दिवशी व्रत ठेवून गणपती बाप्पांची पूजा केल्यास सर्व दुःख दूर होतात, इच्छा पूर्ण होतात अशी देखील श्रद्धा आहे. कधीकधी आपल्या काही इच्छा असतात. त्या इच्छा आपल्या कितीही मेहनत करा, कितीही कष्ट करा, पण त्या इच्छा पूर्ण होतच नाहीत. किंवा तुमचे काही काम अडलेले असते, किंवा तुमचे काही शत्रू असतात जे तुमच्या तोंडावर तर गोड बोलतात, पण माघारी तुमच्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात. आणि असा शत्रू त्रास देखील कमी होण्यासाठी, इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्ही जर मनोकामना मागितली, त्यासोबतच असे काही प्रभावी उपाय केले तर निश्चितच आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. कारण काही तिथींचं महत्त्व हे खूप जास्त असते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 6 महिन्यातून एकदा येते. अंगारकी चतुर्थीचा उपवास मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी असतो. त्यासोबतच अंगासुराने गणपती बाप्पांची कठोर तपश्चर्या केली होती आणि बाप्पांना प्रसन्न केलं होतं. तेव्हापासून या दिवसाला अंगारकी असे नाव दिलेले आहे. आपल्या कुंडलीतील मंगळ दोष दूर होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. यामुळे अंगारकी चतुर्थीला भाविक आवर्जून उपवास करत असतात. गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो. या दिवशी बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि सुखसमृद्धी प्राप्त होत असते. हा दिवस मोक्षदायक मानला जातो, म्हणून मनोवांछित इच्छासाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी बाप्पांची पूजा केली आणि त्यांना दुर्वा, फुले अर्पण केली तर निश्चितच बाप्पा तुमची इच्छा ही लवकर पूर्ण करत असतात. तर मंगळवारी सकाळी 7:01 संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ होत असून बुधवारी सकाळी 6:52 समाप्ती होणार आहे. उदय तिथीनुसार ही तिथी मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे, म्हणजे चतुर्थी मंगळवारी साजरी होणार आहे. आणि चंद्रोदयाची वेळ ही रात्री 8:54 सांगितलेली आहे. काही ठिकाणी 9:16. काही मिनिटांचा फरक हा पडत असतो. तुमच्या एरियानुसार तुम्ही चंद्रोदय बघून उपवास सोडायचा आहे. अशी मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीला उपवास केला तर चंद्राचे दर्शन घेऊनच उपवास सोडला जातो, तरच तो संपूर्ण मानतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्र दिसल्यास त्याला अर्घ्य देऊन पूजा करावी, मग बाप्पांची नैवेद्य आरती करून उपवास सोडावा. विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती बाप्पांची कृपाप्राप्ती लाभावी यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडेसे गंगाजल आणि 1 खडे मिठाचा खडा टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते आणि सकारात्मक भावनेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय सकाळी तुमची देवाची देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करा, शुद्ध पाण्याने करा. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तनं देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर नाही शक्य झाले तर एक वेळेस का होईना गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. 108 वेळेला ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. सकाळी तुम्ही ज्या वेळेला चतुर्थी तिथी प्रारंभ होत आहे त्यावेळेपासून ते तुम्ही दुपारी 12 वाजेच्या आत हा उपाय करू शकता. म्हणजेच तुम्ही सकाळी जेव्हा चतुर्थी लागत आहे 7 वाजता तेव्हापासून ते 12पर्यंत हा उपाय कधीही केला तरीही चालेल. कारण हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे पान देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या पानाला विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार याचा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील कठीणातल्या कठीण इच्छा ह्या लवकर पूर्ण होत असतात. आणि हे पान गणपती बाप्पांना देखील प्रिय आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती बाप्पांच्या स्मरणाने, त्यासोबतच पूजनेने केली जाते.
जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे दूर व्हावेत, संकटे, समस्या, अडचणी दूर व्हाव्यात आणि कार्यसिद्धी यशस्वीपणे पार पडावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत. गणपती बाप्पा हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्मा आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा असा हा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे देवता गणपती बाप्पा आहेत. गणपती हे बुद्धीचे देवता आहेत. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता देखील आहे. विविध कलांचा आविष्काराने सर्वांशी खुला संवाद करणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. तर यांच्यासाठीच तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने निश्चितच गणपती बाप्पा तुमच्या इच्छा पूर्ण करणारच आहेत. कारण इच्छापूर्ती करणारे हे देवता आहेत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाहीत, तेजस्वी असले तरी तापहीन नाही, असे हे सौम्य आणि आनंदी असणारे आणि सर्वांना सुखी ठेवणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. म्हणूनच प्रत्येकाला जवळचा वाटणारं दैवत म्हणजे गणपती बाप्पा हा प्रत्येकाला आपला आपलासा आणि हवाहवासा वाटत असतो. त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांच्याच या दिवशी अंगारक योग जुळून आलेला असल्यामुळे या संकष्टीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अंगारक संकष्टी चतुर्थी वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग हा जुळून येत असतो. आणि अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला होता. गणरायाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिला. माझ्या जन्माची तिथी चतुर्थी आहे आणि म्हणूनच मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थातच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे. त्यामुळेच अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा याच हेतूने अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळीच सर्व पूजाविधी आटोपून हा उपाय करायचा आहे. वेळ देखील मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे. त्यानंतर आपण थोडीशी माहिती पाहिलेली आहे. तर एक आसन टाकून तुम्ही देवघरासमोर बसायचे आहे. आपल्या शास्त्रामध्ये असे काही झाडेझुडपे आहेत त्यामध्ये देवी देवता वास करत असतात. विशेष तिथीवर या झाडांसंबंधित काही उपाय जर केले तर निश्चितच त्याचे आपल्याला फळ प्राप्त होत असते. त्यातच महत्त्वाचे आणि दैवी शक्ती असलेले आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेले झाड म्हणजे जास्वंदाचे झाड. गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल जितके प्रिय आहे तितकेच जास्वंदाचे पान देखील प्रिय आहे. तर आपल्याला जास्वंदाच्या झाडाच्या पानाचाच हा उपाय करायचा आहे. जर गणपती बाप्पांना आपण 21 दुर्वा आणि जास्वंदाचे फूल फक्त एवढेच जरी अर्पण केले तर आपली कोणतीही मनोवांछित इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होत असते. त्याप्रमाणेच आपल्याला या पानाचा देखील उपाय करायचा आहे. ज्या जास्वंदाच्या झाडाला लाल रंगाची फुले येतात अशा जास्वंदाच्या झाडाचे एक पान तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर एक त्या झाडाचीच काडी देखील तुम्हाला घ्यायची आहे. एका वाटीमध्ये थोडेसे कुंकू घ्यायचे आहे आणि कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे. आणि जी काही आपण जास्वंदाच्या पानासोबतच एक जास्वंदाची काडी घेतलेली आहे त्या काडीने त्या पानावरती तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे. तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. 1 ते 2 शब्दातच लिहायची आहे. जसे की नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, शत्रुत्रास नष्ट किंवा मग लक्ष्मी प्राप्ती. जी काही इच्छा आहे ती 1 ते 2 शब्दामध्येच लिहायची आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला ते जे आपण कुंकवाचा गंध तयार केलेला आहे त्यानेच एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. स्वस्तिक हे गणपती बाप्पांचे आवडते चिन्ह आहे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. त्यानंतर त्या स्वस्तिकवर तुम्हाला चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळावर थोडेसे हळद कुंकू अर्पण करायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला हे पान ठेवायचे आहे. पान ठेवताना पानाचे टोक आपल्याकडे आणि देठ गणपती बाप्पांकडे येईल अशा प्रकारे पान ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे. एक लाल जास्वंदाचे फूल घ्यायचे आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जास्वंदाचे फूल आणि दुर्वा जर तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर तुमच्या कोणत्याही इच्छा ह्या पूर्ण होत असतात. त्यासोबतच तुम्ही हे पान देखील अर्पण केले तर 100% तुमची इच्छा ही पूर्ण होणारच आहे. त्यानंतर आता पौष महिना आहे. पौष महिन्यामध्ये तिळाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. तीळ देखील गणपती बाप्पांना अर्पण करतात. म्हणून तुम्हाला 21 पांढरे तीळ घ्यायचे आहेत. तर तीळ तुम्हाला इथे पांढरेच घ्यायचे आहेत, काळे तीळ घ्यायचे नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर त्या पानावर तुम्हाला जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर त्या 21 तिळांपैकी एक तीळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हटला तरीही चालेल. आणि त्यानंतर हा तीळ तुम्हाला त्या पानावर अर्पण करायचा आहे.
असे एक वेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस मंत्र म्हणत आणि तुमची इच्छा व्यक्त करत तो तीळ त्या पानावर अर्पण करायचा आहे. असे 21 वेळे करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. त्या पानाला देखील नमस्कार करायचा आहे. तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे. 21 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचे पठण करायचे आहे आणि 1 वेळेला गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे. तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर ते पान तिथेच ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी ज्या दुर्वा आपण 21 दुर्वा वाहिलेल्या आहेत त्या पानावरती फूल वाहिलेलं आहे आणि 21 तीळ वाहिलेले आहेत. संपूर्ण साहित्य त्या पानामध्ये तसेच तुम्हाला व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायचे आहे. हे तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे. संध्याकाळी तुम्ही 5:30 वाजल्यानंतर कधीही करू शकता. हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे. त्यानंतर ज्या काही वस्तू आपण सोबत नेलेल्या आहेत त्या सर्व गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायच्या आहेत. अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि तिथे तुम्हाला ती जी काही इच्छा तुम्ही त्यावर लिहिलेली आहे ती बोलायची आहे. जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय अतिशय प्रभावी आहे. 100% तुमच्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतील. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.